हॅलो, वेलकम टू बॅक वेलकम टू बॅक वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आ पहिलं तर गुड मॉर्निंग. मस्त अशी मॉर्निंग झाली आणि मी आता उठले, ब्रश वगैरे केले. आता मी चहा ठेवणार आहे छान. आणि होळीनंतरचा ब्लॉग होळीनंतर काहीच ब्लॉग केला नाही मी शूट, आणि तोच ब्लॉग मी अजून एडिट करते. एडिट होत नाही माझ्याकडून, कारण टाईमचं म्हणता येणार नाही. मला टाईम आहे माझ्याकडे भरपूर, पण स्टोरेजमुळं थोडा प्रॉब्लेम होतो मला. मी बरंच काय काय डिलीट करून मग तो ब्लॉग एडिट करते. पण मी आज नक्की एडिट करायचा प्रयत्न करणार आहे आणि टाकणार आहे, कारण तो पहिला ब्लॉग आहे यार. रफली जाऊ दे, कसा जायचा आहे तो जाऊ दे. काही त्याच्याकडून अपेक्षा नाहीत की किती व्ह्यूज यावे, किती काय यावे, काही नाही आहे. रँडम टाकलेला आहे मी. आणि आता आहे आज कुठला 5 मार्च. आज 5 मार्चला मी आता ब्लॉग करते. आता मी उठले, चहा ठेवला आहे छानपैकी, आणि मी सकाळी 5:30ला उठून डबा करून मी परत झोपते. 1-2 तास झोपते आणि परत उठते. आणि त्याच्यानंतर माझं मग रुटीन चालू होतं. मॉर्निंग रुटीन काय, उठायचं, ब्रश करायचा, चहा ठेवायचा, मग थोडंसं अंथरूण गोळा करायचं, झाडलोट करायची. एवढा मोठं घर आहे, झाडायलाच मला खूप वेळ लागतो. आणि घाम येतो अक्षरशः मला ह्या घरात. खूप मोठं घर आहे, कारण 4 रूम आहेत आमच्या. 4ही रूम झाडायच्या असतात मला सकाळी उठलं की. ते माझं रोजचं एक्झरसाईजचं रुटीन झालं आहे. आता रुटीन झाले एक्झरसाईज करायचं, झाडू मारा सगळीकडे. तर आमचा हा सेमी फर्निचर फ्लॅट आहे. इकडे फर्निचर आहे, इकडे खाली ट्रॉली वगैरे आहेत छान. आणि आम्हाला डायनिंग टेबल पण दिलं आहे मस्तपैकी. तर त्याला आम्ही असं असं काहीतरी केलं आहे जुगाड. हे लवकरच चेंज होणार आहे आता, कारण थोड्याशा चेअर खराब झाल्यामुळे आम्ही तसं जुगाड केलं आहे. तसं पण आमच्या घरी कोणी येत नाही जास्त करून, आणि आम्ही असे काही चेअरसोबत फोटो वगैरे काढत नाही, म्हणून तो जुगाड केला आहे. तर लवकरच त्याला मी कवर मागवणार आहे काहीतरी, की व्यवस्थित दिसेल असं ते. आणि हॉलमध्ये तर आमच्या काहीच नाही आहे, फक्त बैठक केली आहे मी गाद्यांची. बेडरूममध्ये पण बैठक आहे, आणि तिकडच्या रूममध्ये तर मी स्टोर रूमच केली आहे जास्त करून. आणि तिकडे मी कपडे वाळत वगैरे टाकते, कारण तिकडं खूप वारं येतं यार. मागं मोकळं असल्यामुळं खूप वारं येतं तिकडं. तर असं माझं रुटीन असतं की आवरायचं, झाडून काढायचं, मग आंघोळीला जायचं. मग कुणाला कुणाचा तरी व्हिडिओ कॉल येतो, त्याच्याशी गप्पा मारत बसायचे. मग आंघोळीला जायचं, मग पूजा करायची, आणि मग नाश्ता किंवा जेवण करायचं. मी लवकरच जेवून घेते, 12-12:30 वाजता जेवून घेते. आणि त्याच्यानंतर मग मी निवांत असते. मग मी पूर्ण घरात वॉक करते, अर्धा-पाऊण तास असंच माझं वॉक चालू असतं इकडून तिकडून. कारण खूप मोठं घर आहे यार हे. इथून जरी चालू केलं ना तरी जवळजवळ खूप पावलं होतील, 20-30 पावलं होतील, एवढं घर आहे. तर आणि मध्येच बेडरूम पण आहे, असं सरळ पोर्च पण आहे, त्याच्यामुळं खूप मोठं घर आहे आमचं. इकडून जरी चालू केलं तरी इकडून असं 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 आतमध्ये गेलं तरी भरपूर मोठं रूम आहे. दिसतात अशा, पण खूप मोठा हॉल तर खूप मोठा आहे. आणि मग ते झालं की मी निवांत असते. मग नंतर वाट बघायची आमच्या आहोंची, कधी येतात कंपनीमधून. आणि 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 बहुतेक दूध नासलेलं आहे बहुतेक. दूध नासलंय, पण त्याच्यावर माझ्याकडे एक मस्त हॅक आहे, कारण मी दूध पावडर आणून ठेवली. मला माहिती आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत, फ्रीज नाही आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे दूध नासायची शक्यता आहे. तरी मी यार संध्याकाळी तापवून ठेवते, पण शेवटी काय आता करणार, जाऊ दे, चालायचं. कधी ना कधी असं होतंच. त्याच्यासाठी मी जुगाड आणून ठेवलेला आहे एक, ते म्हणजे दूध पावडर. आता मी मस्तपैकी चहा करते आणि मग तुम्हाला दाखवते. आमच्या घरात नवीन वस्तू आत्तापर्यंत फक्त प्युरिफायरच आला आहे, वॉटर प्युरिफायर. हा बघा, आमच्या घरातून 2 वस्तू यायच्यात, एक म्हणजे टी व्ही आणि एक म्हणजे फ्रीज. ते आम्ही सध्या टाळतोय, कारण त्याची आत्ता आम्हाला सध्या गरज वाटत नाही आहे, म्हणून आम्ही ताजं आणून ताजं खाऊन असं करतोय. ताजं आणतोय, ताजं खातोय, आणि लगेचच संपवतोय, त्याच्यामुळं काही गरज वाटत नाही आहे. पण आम्ही लवकरच घेणार आहे फ्रीज. आत्ता आम्ही 4थ्या मजल्यावर राहतोय, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होता आम्हाला, पण लवकरच घेणार आहे. आणि आमच्याकडे माठ पण आहे. सकाळी जर रात्री तुम्ही भरून ठेवला माठ, तर सकाळपर्यंत एवढं गार पाणी पडतं की बास. म्हणजे ते फ्रीजला पण टक्कर देतं, एवढं गार पाणी पडतं.
आणि तो जुना माठ आहे आमचा, चिंचवडला आम्ही राहायला होतो, मी आणि माझी बहीण. तर तिकडे आम्ही माठ नेला होता हा. आता मी करते चहा एका हाताने, मल्टीटास्किंग. तर आता तुम्हाला दाखवते मी. मला असं वाटतं आज मी एक प्रँक करणार आहे माझ्या नवऱ्यावर. मी त्याला म्हणजे तुमच्यासमोर असं मी डेली रुटीन शेअर करेल आणि मी सगळं खोटं बोलेल की मी 5ला उठते, त्याच्यानंतर मी आंघोळ करते. त्याची रिॲक्शन बघू काय आहे आपण. तर तुम्ही त्यासाठी वाट बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. बघू आपण थोडासा प्रँक करून बघू काय त्याची रिॲक्शन आहे बघू. मी त्याला अशी समोरच बसवेल आणि ब्लॉग शूट करेल आणि मी सांगेल की माझं डेली रुटीन असं आहे, किंवा त्याला पण सांगू आपण सांगायला की तुझं रुटीन काय आहे सांग, आपण आज रुटीन शेअर करू. असं काहीतरी त्याला मी असं जरा चपट करून जरा हे करते, तयार करते आणि मग आपण त्याची आणि रिॲक्शन घेऊ आपण त्याची. बघू काय त्याची रिॲक्शन आहे. की तो फुल हसणार आहे, मला माहिती आहे. त्याला माहिती आहे मी काय करते सगळं माहिती आहे. तरी बघू आपण काय खोटं बोलायचं बिनधास्त की मी अशी करते अशी करते. बघू प्रँक करू आपण, चला. ओके, आता झाली माझी आंघोळ, सगळं आवरते. आता तुम्ही आहात ड्रेसिंग टेबलमध्ये माझ्या, म्हणजे कपाट आहे माझं इथं, त्याच्यामध्ये मी सगळं असं मांडून ठेवले छान छान. तर तुम्ही तिकडे आहात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझं झालं सगळं आवरून. तर फक्त टिकली लावायची मला. यार मी कधी टिकली लावत नव्हते पहिले. म्हणजे माझे बुवा अशा जॉईन होत्या पहिले, म्हणून मी टिकली म्हणजे लावत होते, पण माझी ती पडायची. हे बघा पडली, आपण ते नंतर उचलू. तर मी पहिले लावत होते टिकली, पण ती माझी दिवसभर राहत नव्हती, त्याच्यामुळं मग मला माझी सवय मोडली होती. पण आता लग्न झाल्यावर मला रोज टिकली लावावी लागते. विशेष म्हणजे त्यात काय हे नाही आहे, लावायलाच पाहिजे टिकली. कुठल्याही ड्रेसवर छान जीन्स जरी घातली तरी तुम्ही टिकली लावायलाच पाहिजे, कारण छान दिसतं टिकली लावल्यावर. तर आणि लग्न झाल्यापासून चॉकलेटी टिकली आली. आता पहिले मी ब्लॅक टिकली लावायचे, नंतर मग मी काय केलं, आयब्रो जेव्हा केले तेव्हा मग मी इथे छान मध्ये एक टिपका द्यायचे लायनरचा छान. आता टिकली लावायला लागते. आता मी मस्तपैकी आवरणार, देवपूजा करणार, असं माझं रुटीन छान चालू असतं. मस्त मी माझी लाईफ जगत असते अकेली. छान सॉन्ग वगैरे लावते, आंघोळ करते, मस्त आले की छान आरशापुढे उभं राहून स्वतःला छान पॅम्पर करते आणि मग देवांना पॅम्पर करते. असं आपल्यामध्ये छान खुश राहायला शिकायचं. जी केस खाली पडली आहेत माझी गळलेली, स्टार्टिंगला खूप केस माझे गेले जेव्हा मी इथे राहायला आलते नवीन. आम्ही जानेवारी महिन्यात शिफ्ट झालतो इकडे, हो बरोबर. आणि खूप केस गळत होते माझे, पण आता खूप बेटर आहे, कारण त्या फक्त फिल्टरमुळं. पण माझ्या डोक्यात आहे अजून चांगल्या क्वालिटीचा, अजून चांगला फिल्टर लावायचा. बघू आता हळूहळू आम्ही ते पण घेणार आहे बाथरूमच्या तरी नळांना, कारण तिथं आम्ही तोंड वगैरे धुतो म्हणजे आंघोळ करतो, तर त्यासाठी फिल्टर हवा आहे. झालेलं आहे माझं नखरे करून छानपैकी. आणि आता मी चालले देवपूजा करायला आणि मग मी आज नाश्ता करणार आहे. बघू आता. काल मी नाचणीच्या भाकऱ्या केल्या. माझा नवरा म्हटला तू व्हिडिओ का नाही घेतला. माझ्या खरंच लक्षात नव्हतं, कारण मला ती न्यू रेसिपी ट्राय करायची होती. पहिल्यांदा नाचणीच्या भाकऱ्या केल्या होत्या मी आणि न्यू होतं माझ्यासाठी. थोडीशी मी गडबडले होते. मला असं वाटलं की व्यवस्थित होतंय न होतंय, म्हणून मग मी काही व्हिडिओ शूट नाही केला. पण नेक्स्ट टाईम जर तुम्हाला रेसिपी हवी असेल, खूप छान झाल्या आणि मी लाटल्या होत्या. असं कोण कोण काढतं, छान वाटतं म्हणून काढतं. तर मी त्या लाटल्या होत्या भाकऱ्या, अक्षरशः इतक्या छान झाल्या. जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर सांगा मला कमेंटमध्ये, मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ तयार करेल. आणि आता माझं सगळं आवरून झालं आहे. थोडासा मी आता घरात आहे, गरम होतं म्हणून मी थोडासा परफ्यूम मारते फ्रेश वाटण्यासाठी. असं मी स्वतःला खूप छान पॅम्पर करते आणि खूप छान वाटतं यार.
आणि 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 मॉइश्चरायझर लावायचं विसरू नका. बहुतेक आमचं संपलेलं आहे मॉइश्चरायझर. आमच्या नवऱ्याला सांगायला पाहिजे मॉइश्चरायझर संपायला आले. ऑनलाइन मागवा प्लीज. तर चलो अभी हम चलते हैं. हॅलो गाईज. आता मी सकाळी व्हिडिओ केला होता, पूजा वगैरे तुम्हाला दाखवली आणि आता डायरेक्ट आम्ही संध्याकाळी भेटतोय कारण दिवसभर करायला काही नव्हतं. शेवटी हा आल्यावरच थोडेसे जरा आमचे व्हिडिओ किंवा बोलणं वगैरे असल्यामुळं व्हिडिओमध्ये घेता येईल आम्हाला. तर तुम्हाला आम्ही आज आमचं रुटीन शेअर करणार आहे की आम्ही कसं रुटीन फॉलो करतो किंवा कसं आमचं रुटीन असतं रोज. 3 महिने झाले आम्हाला इथं राहून. आता 3 महिने झाले राहून. तर आम्ही आता कसं मॅनेज करतोय, काय करतो ते सगळं सांगणार आहे आम्ही. तर पहिले हा सांगणार. पहाटे 6च्या आसपास उठतो मी. ड्युटी 5:30ला डबा करायला. आणि तू असं एकदम कॅज्युअल बोल. कॅज्युअलच बोलतोय. आपला व्हिडिओ आपलंच. हां बोल. लोक पण आपलेच. हां तर सबस्क्राईब करा. 6 वाजता उठतो. 6:30 पर्यंत आवरतो. आंघोळ बाकीचं सगळं फ्रेश होतो. ग्रीन टी ब्लॅक कॉफी वगैरे पितो आणि जातो कंपनीत. 7 वाजता कंपनी स्टार्ट होते आणि संध्याकाळी 5 वाजता माघारी सुटतो. 5:30 पर्यंत घरी. त्याच्यानंतर आणि येता मग दूध आणायचं लिस्ट पाठवते. लिस्ट प्रमाणे आमची रोज 5:30ला ठरलेलं असतं. ह्याला मी रोज लिस्ट पाठवते. दूध आणायचंय, भाजी आणायची, सगळ्या गोष्टी आणायच्यात हे पाठवते. मग तो घेऊन येतो बिचारा खालून. कारण आमचं घर 4थ्या मजल्यावर असल्यामुळं मी जास्त खाली जात नाही. आणि मग येता हाच आणतो. आणि मेन म्हणजे आमच्या एरियात भाजीवाल्यापासून, इस्त्रीवाल्यापासून, झेरॉक्सवाल्यापासून 3 मॉल आहेत आमच्या एरियात. ATM पण आहे आमच्या गल्लीत. परत सगळे भाजीपाला बसतात, सगळं खाण्याची दुकान आहेत. म्हणजे काही आम्हाला आमच्या एरिया सोडून अजिबात जायची गरज नाही आहे. म्हणजे खूप चांगला एरिया आहे आमचा. आणि इतकं सगळं. परत दुधाच्या डेअरी आहेत. परत हॉटेल पण आहेत, बिर्याणी हाऊस वगैरे आहेत खाली. म्हणजे खाली नाही का बिर्याणी करून देतात. व्हेज खायचं पण. व्हेज आम्ही व्हेज आहे. व्हेजिटेरियन आम्ही पण आहेत. म्हणजे खूप आहे इकडं. परत कॅफे आहेत तिथं. पाणीपुरीचे 3-4 गाडे आहेत आपल्या एरियात. तर आमचं असं ठरलेलं असतं. आणि आम्ही मग एखादा मूवी वगैरे लावतो संध्याकाळी. मस्त बघत बघत आम्ही 11:30-12 वाजेपर्यंत जागे असतो. आणि त्याच्यानंतर आम्ही झोपून जातो कारण परत मला 5:30ला उठायचं असतं. आणि आता माझं रुटीन सांगते मी सकाळी 5 वाजता उठते. 5 वाजता उठून मी पहिले माझं सगळं आवरते वगैरे, आंघोळ करते, फ्रेश होते, आंघोळ करते. सुजित मी आंघोळ करून डबा करायला स्वयंपाकघरात घुसते. मग मी भाजीपोळी बनवते. भाजीपोळी माझी 6 पर्यंत होती. मग मी 6 ते 6:30 मला टाईम असतो. मग मी त्यात प्राणायाम, योगा वगैरे करते. योगा वगैरे करते मी. आणि त्याच्यानंतर मग ह्याला 6:30 वाजता मी चहा, कॉफी किंवा ग्रीन टी देते. मग हा गेला की मी जरा वेळ 10-15 मिनटं बसते, आराम करते. मग परत मी 2 तास एक्सरसाइज करते. किती? 2 तास. सुजित मी 2 तास एक्सरसाइज करून मग मी तुळशीला पाणी घालते. बाहेर आमच्या इथं टेरेस आहे. मी सडा रांगोळी करते. बाहेर मोठी रांगोळी काढते रोज. आणि नंतर मग सुजितच्या पाया पडते, तो ऑफिसला जायच्या आधी रोज. सुजित असं नको बोलू, खरं बोलते मी. आणि त्याच्यानंतर मग मी इथल्या मग मी इथल्या 4-5 मंदिरात जाऊन येते. देव घरी येत असतील की इथं. ह्याला काहीच माहित नाही. 3 महिने तुला माहित नाही मी काय करते. इथं मारुतीचं मंदिर आहे, इकडे शंकराचं मंदिर आहे. मी दोन्ही मंदिरात जाऊन येते. जवळपास 200-300 मीटरवर एक पण मंदिर. मारुतीचं मंदिर नाही इथं. त्या फ्लिपकार्टच्या ऑफिस पाशी मारुतीचं मंदिर आहे. शहाण्या यार
काय हा माणूस आहे? इथं मंदिर आहे. अरे फोंटा मॉल आहे, हा. सरळ जायचं. हा फ्लिपकार्टचं ऑफिस, त्याच्या इथं मारुतीचं मंदिर आहे. मी मंदिरात जाते रोज. खाली काकूला विचार कधी खाली आली का बघायला. परत तुला माहित पण बट नसतील ठीक तर आहे, नवर ह्याला कोण माहित राहते. नाहीये काय. त्याच्यानंतर मग मी घरी येते, मग मी नाश्ता वगैरे करते, जेवते, सगळी सगळी कामं करते. त्याच्यानंतर 4-5 वाजता मी जिमला जाते. आमच्या एरियामध्ये कुठल्या जिम जिम आहे. मध्ये जातीस? तिथं जिम नाव नाही का, सांगशील का? फिटनेस क्लब. म्हणजे आपल्या कॉर्नरच्या ह्याच्यावर मी जिमला जात नाही रोज. 4 ते 5 हा यायच्या आधी मी जिमला जाते. मग मी हा यायच्या आधी 5:30 वाजता माझ्यापेक्षा जास्त बॉडी झाली. 5:30 वाजता मी घरी एक येते. दिवशी प्लॅन करते. मग मी गरम पाणी वगैरे पिते संध्याकाळी आल्यावर. त्याच्यानंतर आम्ही दोघं पण ब्लॅक कॉफी पितो किंवा ग्रीन टी पितो दोघं पण. आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त ओट्स वगैरे खाऊनच झोपतो. आणि मी तर शक्यतो टाळतेच संध्याकाळचं जेवण करणं. मी भाकरी वगैरेच करते रोज. 100% नरकात. यार काय बोलतो हा, बायकोला असं म्हणतो यार. तर मी रोज भाकरी करते, रोज भाकरी खाते. वेट लॉस चालू आहे माझा. हा नाचणीची भाकरी करते. मग रोज करते पण मी रोज भाकरी. आणि फक्त आम्ही कडधान्यच खातो. आणि कडधान्याची सॅलड वगैरे करून ठेवतो. आणि परत मग संध्याकाळी मग आम्ही 7-8 वाजता जेवण करून मोकळं होतो. मग आम्ही शतपावली करतो. त्याच्यानंतर आम्ही दोघं गप्पा मारत बसतो. आणि मग आम्ही 9लाच झोपतो. मग अशी तर म्हणली 12:30ला झोप. नाही, ते कधीतरी संडे किंवा सॅटर्डेला झोपतो आम्ही. नाहीतर आम्ही 9लाच मी तर 9लाच झोपते. हा जागा असेल बहुतेक. हा बहुतेक पिक्चर बघत बसतो रात्री 12-1 वाजेपर्यंत पिक्चर बघतो. हा मी 9लाच झोपते. म्हणजे असं माझं रुटीन आहे, एकदम प्रॉपर रुटीन आहे माझं. ह्यानी उलट माझ्याकडून शिकलं पाहिजे. देवधर्म, परत जिम वगैरे. हा जिमला जात नाही पण मी जिमला जाते. असं रुटीन आहे आमचं. तर तुला काय बोलायचं ह्याच्यावर? काय नाही बोलायचं मला. तुला माझ्या रुटीन बद्दल काय शंका आहे का? तुला माझ्या रुटीन बद्दल शंका आहे? शंका? शंकेला वावच नाही तिला. पण तुला माझ्या रुटीन बद्दल काय शंका आहे? मी काय खोटं बोलले ह्याच्यामध्ये? मी सगळं करते, जिमला जाते, योगा करते सकाळी 2 तास. A to Z करते, सगळं स्वप्नात करते. यार मी तुझं किती कौतुक करते, तू माझं एक पण कौतुकच नाही करत. सगळं करते बरं का, खरंच करते बरं का. जिमला 2 टाइम जाते. आणि सकाळी उठल्या पहिल्यांदा पहाटे 5:30 वाजता स्वतः उठते. मग मला उठवते. उठल्या पाय धुते, माझी पाया पडते. हो, हेच सांगायचं झालं सुजित मला. सगळे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित टेबलवर आणून ठेवते. चहा लगेच आंघोळ करून आल्या आपण ग्रीन टी ग, तेच ग्रीन टी आणून ठेवते टेबलवर लगेच. डबा पण हातात देते. डबा हातात नाही, बॅगेत टाकते, डायरेक्ट बॅगेत. लॅपटॉप वगैरे सगळे बॅगेत टाकून देते माझा. आणि पॅक वगैरे करून माझ्या खांद्याला ती बॅग लावते. हो, ते तर राहिलंच टाटा सांगायचं. करते, शेवट खिडकीत उभं राहून टाटा करते मला जाताना. जे काय राहिलं ते आता सुजित सांगतो माझ्याविषयी, कौतुक करतो आता माझं. कौतुक करण्यासारखी तू आहे. कौतुकाचं दुसरं नाव मानसी. काय बोलायचं. माझं रुटीन ऐकून हा स्पीचलेस झालाय, कारण ह्याला पण माहित नव्हतं मी अशी करते. मला कारण मी ह्याला माहितच नव्हतं. सरप्राईज खरंच देणार माहित होते, कारण मी जिम जॉईन केली आहे. ह्याला माहितीच नाही जिम जॉईन केली. मी 1 महिना जिमला जाते. आणि मी वाट बघतो हिची की मी कधी जिमला जाईल घेऊन. आणि ही एकटी जाते. हो हो, जिम वेअर वगैरे काय शहाणी राव. सगळं, बॅग वगैरे, प्रोटीन शेकर वगैरे सगळं घेऊन जाते जिमला मी. आणि तिथं 2 तास असते मी, कारण हा ऑफिसला असतो, ह्याला काही माहीत नसतं. मी 2 तास जिममध्येच असते. तरी 2 तास माझा फोन लागत नाही तुला. तर असं होतं आमचं रुटीन. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा. आणि तुम्ही पण फॉलो करा यार मला. म्हणजे माझं इन्स्पिरेशन घ्या तुम्ही. काय बघतो, मोटिवेशन देते मी तुम्हाला. माझं इन्स्पिरेशन आहे हे. म्हणजे माझं इन्स्पिरेशन घ्या तुम्ही.
आणि तुम्ही पण मला फॉलो करा. आणि जर तुम्हाला टिप्स वगैरे हवे असतील किंवा फ्री जिम डाएट वगैरे हवा असेल किंवा आम्ही कुठले कुठले एक्सरसाइज करते हे हवं असेल तर मला DM करा. मी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल माझ्या प्लॅनबद्दल. काय शांत बसला तू? नाही सांग. आमच्या कोच आहेत, मानसी नाव आहे त्यांचं कोच. तर आता अशा रीतीने आता आम्ही आमचा रनिंग करतात, रनिंग 10 किलोमीटर. हो, मी फाट्यापासून ते इथपर्यंत पळत येते. वाघोलीपर्यंत रनिंग करून येते. वाघोली नाही, आता ते करायचंय मला अचीव. उद्या वगैरे करल, पण मी इथून इथपर्यंत पळत येते घरी जिम पासून. आणि मग अशी सांगायचं राहिलं, आमच्या एरियामध्ये 2 जिम आहेत. म्हणजे सगळे आमच्या एरियात काहीच दोन्ही जिमला जाते. नाही, तिकडे एकटं. पण यार आमचा एरिया खरंच भारी आहे. काय सुजित? मग सगळ्या गोष्टी आमच्याच एरियात आहेत. तिथंच आमचा एरिया पण भारी, आमचं घर पण. पलीकडे गेलं की कॅफे, तिकडे गेले की खाऊ गल्ली, ह्या गल्लीत गेले की जिम, त्या गल्लीत गेले की फुलंवाले, इकडे भाज्या, सगळंच आहे. इथं येईपर्यंत तुम्हाला काय पाहिजे. समोर आपल्या एरियात मोठं दुकान, ज्योतिषाची पण दुकान आहे. हा, पूजेचं पण दुकान आहे मोठं. ज्योतिष पण सांगतात काय विचारायचं असं. मेडिकल 50 मेडिकल आहे. हा, 50 मेडिकल. तर अशा रीतीने आता हा ब्लॉग आपण संपवू इथं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि माझं रुटीन आवडलं का सांगा. कुणाचं जास्त रुटीन आवडलं ते सांगा. कोण हेल्दी आणि कोण अनहेल्दी हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि शक्यतो सुजित भाऊजी तेच अनहेल्दी आहेत आणि मी आहे ती हेल्दी आहे आणि माझं रुटीन व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही आहे. तुम्ही आता मनावर घ्या आणि तुम्ही माझा आदर्श घ्या. तर आम्ही आज करणार आहे चकोल्या. त्या आमच्या दोघांच्या फेवरेट आहेत चकोल्या. मला भूक नाही आहे, पण मी म्हणलं मला खायच्याच करच, तरी मी खाणार. खायच्या नाहीतर पोटाला भूक नाही आहे, पण तोंडाला काय करण्यात येईल. भूक आहे. चकोल्या जर खाल्ल्या नाही तू तर डब्याला ई. अगं चकोल्या जर छान झाल्या ना, डब्याला कशा देऊ मी? उद्या 6:30ला 8च्या चकोल्या उद्या डब्याला गरम करायच्या आणि द्यायच्या. नाही, आपल्याकडे नाहीये. काय टिडिंग. गाईज आमच्याकडे फ्रीज नाहीये, टीव्ही नाहीये. त्याच्यामुळं जे आत्ता आम्ही करतो तेच आम्हाला आत्ता संपवावं लागतं. म्हणून मी फक्त 2 माणसांची क्वांटिटीच करते स्वयंपाक. फ्रीज तर वापरू नये कधी. मी याच्या मागे लागले की फ्रीज घे म्हणून, तर आम्ही लवकरच घेणार. तर आम्ही लवकरच फ्रीज पण घेणार आहे. टीव्हीचं एवढं काही नाही, पण फ्रीज गरजेचं आहे कारण आता उन्हाळा सुरू झालाय. गपरे, उन्हाळा सुरू झालाय आणि आम्हाला पाहिजे फ्रीज. सरबत वगैरे साठी फ्रीज हवाय मला. 2-3 डेअरी घ्या घरात, पण फ्रीज नको. आणि आता आम्ही चकोल्या करणार आहे. तुम्हाला आता सगळं झाल्यावरच भेटते मी चकोल्या. जर रेसिपी हवी असेल तुम्हाला तर मला कमेंट करा. मी नक्की एक दिवस रेसिपी दाखवेल चकोल्यांची. तर बघू आता ह्याची रिॲक्शन घेऊ आपण, त्याला चकोल्या आवडतात का नाही. बाय. म्हणते खूप छान चकोल्या करते, बघू. बाय 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 बाय. ओके, मी आता करते चकोल्या आणि आता वाजलेत किती सुजित? बापरे, आता लेट होतात वाटतं. थोड्याच करणार आहे मी त्यासाठी. तर पहिले तर तूर डाळ हे करून घेतली आहे मी, वरण लावून घेतलं त्याचं. छान असं बारीक करायचं, हटायचं. इकडे मी कढीपत्ता घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि इकडे मी काय करते नेहमी लसूण भरपूर आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मसाले वगैरे टाकूनच मग त्यात कुटून ठेवते मी, असं करते. आणि हे आपले रेग्युलर बेसिक मसाले. हा घरचा मसाला आहे. आता हे मसाल्याचा डबा मला पूर्ण घासून व्यवस्थित भरायचा आहे परत एकदा हे संपलं की. तर मी आता असं करते. काही नाही, आपलं वरणासारखं फोडणी द्यायची. पहिले पातळ करायचं, उकळत ठेवायचं आणि इकडं फक्त पोळ्या लाटून टाकायच्या. तर तुम्हाला दाखवते मी प्रोसेस. ओके, आता असं पातळ केलेलं आहे मी छान आणि हे उकळून द्यायचं आता. आणि तोपर्यंत आपण इकडे आता पोळ्या लाटून घेऊ. आणि खूप मस्त कलर आला आहे, खूप छान वाटतंय. आणि थोडंसं पातळच ठेवायचं कारण उकळलं की मग जरा ते घट्ट होतं मग. आणि जेव्हा आपण पोळ्या टाकतो लाटून तेव्हा आपण ते सगळं असं शोषून घेतं पाणी ह्याचं वरणाचं. मस्त कलर आला. तर कोथिंबीर टाकायची. ओके, झालं मग तुमच्या चकोल्या. ओके, आता आमचं असं झालेलं आहे करून.
आणि हा पण मला इकडे हेल्प करतोय. आणि आमचा यल आकार किचन आहे म्हणून असं दिसतंय मागं पुढे. मी ह्या साईडला आहे. मी पोळ्या पटपट करून देते आणि हा त्याच्या असे काप करतोय छान. आणि मला खूप हेल्प करतो, खूप जास्त हेल्प करतो. मीठ कमी टाका आता मग थोडंसं. ह्याची खूप हेल्प होती मला. सेम माझ्या पप्पांसारखा आहे, सेम. उगाच नाही म्हणत मी व्हिडिओमध्ये. जो माझा जोडीदार आहे तो मला माझ्या वडिलांसारखा भेटलाय. माझे पप्पा पण मम्मीला खूप मदत करतात. ह्याच्यामध्ये असं काय पुरुषार्थ किंवा इगो दुखवला जातो असं काय नाही आहे. ह्याला पहिल्यापासून खूप छान वळण संस्कार आहेत, त्याच्यामुळे तो करतो. हो की नाही? हो नक्की. नक्की. खूप छान संस्कार दिले त्याला ह्याच्या मम्मी पप्पांनी. खूप छान. असं नाही की काम करतो म्हणून, पण सगळ्याच बाबतीत खूप गुणी नवरा आहे माझा. गुणी नवरा. खूप एकदम सॉफ्ट हार्टेड नवरा आहे माझा. आणि इतका समजूतदार आहे ना, बापरे. अजिबात म्हणजे नजर नको लागायला गो माझ्या नवऱ्याला. किती सुंदर. मीठ टाकू का? खरंच म्हणजे त्याचं कौतुक कराल तेवढं कमी. मी त्याच्यावर अख्खा निबंध लिहू शकते, एवढा चांगला नवरा भेटला मला. डेंजर आहे ना. आणि मी आले की रोज तलाश करत असते. हे मोडलं. कारण तो इथून पण चांगला आहे आणि मनाने पण चांगला आहे. मनाने खूप जास्त चांगला आहे. इथून तर आहेच एकदम माझा असा हिरो दिसतो, हिरो. पण मनाने खूप चांगला आहे. ते खूप चांगलं आहे मनाने. आणि त्याला मेल इगो आहे, पण बाहेर घरात त्याला अजिबात, माझ्यासमोर तर अजिबात मेल इगो नाही आहे. कसलं काय ठेवा. येस. काय असतं ते मेल इगो? आणि मला पहिल्यापासून तसा मुलगा हवा होता की ज्याला मेल इगो नसेल असा. जो म्हणजे एकदम असं फ्रेंडसारखा असेल, सगळ्यांशी खूप छान असेल. जरी आमची भांडणं झाली तरी, भांडणं नाही होत आमची, पण थोडं रुसवे फुगवे झाले तरी हाच येतो. मग काय पहिले नेहमी हाच येतो. आणि नाही पण जास्त झालीच नाहीत भांडणं आपली. मेन म्हणजे जाऊ दे, टचवूड नाही झाली. आता आम्ही एंगेजमेंटचे 6 महिने आणि आत्ताचे 3 महिने, 6, 7, 8, 9 महिने आम्ही एकत्र आहे. तर नाही झाली. टचवूड. चला आता आम्ही पटकन चकोल्या करतो, कारण मला खूप स्टोरेज आले. सोयीत मला मोबाईल घेऊन दे, आयफोन. मी ब्लॉग चालू केलेत ना, आता मला आयफोन दे. ठीक आहे. चला आता आम्ही करतो पटापट. बाय. ओके, मगाशीच आम्ही ब्लॉग एंड केला होता, पण आम्ही चकोल्यांची रेसिपी दाखवली आणि इतक्या सुंदर. इथे ठेवलंय ना. तर ह्यानेच वाढलंय सगळं चकोल्या बिकोल्या ताटात. मी आता दमून आले ना, माझे पाय दुखायला लागले राहून. 10 वाजले, आम्ही 10 वाजता चकोल्या खातोय आता. ह्याच्यामुळे झालंय सगळं. आणि आम्ही बघतोय पिक्चर. पिक्चरचं नाव आहे द केरला स्टोरी 2. डेंजर पिक्चर आहे यार, खरंच खूप डेंजर पिक्चर आहे. आम्ही काल रात्री अर्धा बघितला, आता आमचा अर्धा तासाचा बहुतेक राहिला आहे, तर तो बघतोय आम्ही. खरंच स्पीचलेस आहे मी तरी सध्या, काहीच बोलू शकत नाही. आणि आता आम्ही खातो चकोल्या. आणि चकोल्या, लोणचं, पापड, तूप हे तर मॅन्डेटरीच आहे चकोल्यांसोबत. आणि आता ह्याची रिॲक्शन बघायची. अहो चला, एक घास खाल्ला का तुम्ही? खाल्ला? छान झालं. आणि आमचं नेहमीचं रिच्युअल राहिलं ना. हां, रिच्युअल काय की छान झाल्यावर तू काय करतो? आता ऑन कॅमेरा करायचं. हा रोज म्हणजे ह्यानीच ते तयार केलंय. कुठला पदार्थ म्हणजे कुठलं जेवण चांगलं झालं ना की तो एक रिच्युअल करतो रोज. सुजित लाजू नको. हां, खूप छान झालंय. नाही यार, लाजतो सुजित. हा, गुड बॉय. आणि मला अन्नपूर्णा म्हणतो. माझ्या हाताची पप्पी घेतो. किती छान, म्हणजे ॲप्रिशिएट करण्याची पद्धत खूप सुंदर आहे ह्याची, खूप छान. मी म्हणलं ना तुम्हाला, खूप फिल्मी स्टाईल आहे ह्याची ॲप्रिशिएट करायची. आणि मला आवडतं हे, ह्या गोष्टी मला आवडतात. आणि मी असं काय घाबरत नाही कुणाला. हा घाबरतो. आहे ते आहे, माझा नवरा रोमॅन्टिक आहे. मी सांगणार आहे. तर
चला बाय. आता आम्ही खातो, तुम्हाला दाखवते, फोटो ॲड करते मी छानपैकी. आणि हा ब्लॉग इथे संपूया. चला बाय. सबस्क्राईब करायला सांग जरा चॅनलला आपल्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुझ्या सगळ्या फॅन्स लोकांना सांग. सर्वांनी सबस्क्राईब करा. नवीन नवीन काढले मानसीनं. माणसे आपलं चॅनल आहे. चॅनलचं नाव माहिती का तुला? चॅनलचं नाव आहे ब्लॉगिंग विथ मानसी अँड सुजित. आपल्या दोघांचं ब्लॉगिंग, द MS लाईफ ऑफ MS. मानसी आणि सुजित MS. माझं MSD होतं राव. मानसी सुजित दिवान MSD, MS धोनी. MS धोनी कर. मानसी सुजित दिवान. आय एम मिसेस मानसी सुजित दिवान. प्राऊड टू बी हिज वाईफ. चला आमच्या वेट करतात खायचा. आता आम्ही ठेवतो. बाय.